तुझी अत्यंत महागडी चूक तुला माहितीये? खरं तर तुला माहितीये, पण तरीही तुला माहिती नाही. थांब, गोंधळून जाऊ नकोस. सगळं उलगडून सांगतो. शांतपणे ऐक. 2 जिवलग मित्र होते. दोघांनाही नेमबाजीत पुष्कळ रस होता. एक मित्र नेमबाजीत तरबेज होता आणि दुसरा मात्र तितकासा कौशल्यवर्धक नव्हता. दोघांनीही नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला. ज्याला नेमबाजी व्यवस्थित यायची तो अधूनमधून त्याचा सराव करायचा आणि ज्याला ते कौशल्य हस्तगत करण्याची मनापासून इच्छा होती ना, तो दुसरा मित्र मात्र अखंडितपणे रोज सराव करायचा. आता काही दिवसात स्पर्धेच्या दिवशी हेच 2 जिवलग मित्र एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर आले आणि अखेरच्या फेरीत ही स्पर्धा मीच जिंकणार असा स्वतःला निपुण समजणाऱ्या पहिल्या मित्राला जो आत्मविश्वास होता तो इथे मात्र पलटला. कारण इथे फासे पलटले आणि मनापासून सराव करणारा दुसरा मित्र त्याच्या नकळत ही प्रतियोगिता जिंकून गेला. आता तू म्हणशील, ह्या गोष्टीचा आणि माझा काय संबंध आहे? ना, अतोनात संबंध आहे. तू त्या पहिल्या मित्राप्रमाणे आहेस, ज्याला आपल्याला काय आवडतं हे कळत असतं. त्यानुसार तू त्या गोष्टीची सुरुवात देखील करतोस. पण काहीच दिवसात तुला वाटू लागतं ही गोष्ट कदाचित आपल्या हातून साध्य होत नाही की काय, आणि मग तू त्याच गोष्टीकडे कळत नकळत कानाडोळा करू लागतोस आणि त्यातील सातत्य हरवून बसतोस. तुझ्या नकळत कदाचित तुझ्यापेक्षा कमी कुशाग्र असलेली व्यक्ती ही निव्वळ सातत्याच्या जोरावर असाध्य गोष्ट साध्य करते. आता म्हणजेच काय, तू कमकुवत नाहीस, पण तू सातत्य राखण्यात कमी पडतोस, हेही तितकंच महत्वाचं नाही का? तुला स्वतःची पडझड थांबवायची असेल ना, तर सातत्य राखण्यात तुझी निरंतर धडपड वाढव. आणि मग पहा ती गोष्ट तुझ्या नकळत साध्य होऊ लागेल. काहीही झालं तरी आरंभ केलेल्या गोष्टीची कास धरून राहायचं. तू का मागे पडतोस? कारण तुझं जे मन आहे ना, ते तुला आरामशाही जगात प्रवेश करायला भाग पाडतं आणि मग तू हळूहळू त्या गोष्टीतील सातत्य गमावून आपल्या हातून ही गोष्ट साध्य होणार नाही असा संभ्रम निर्माण करतोस. एखाद्या गोष्टीतील सातत्य हे त्यातील निपुण व्यक्तीला सुद्धा मागे पाडू शकतं. त्यामुळे स्वतःला कमी लेखणं बंद कर. आणि हो, भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी. तुझ्या अपयशाची त्रासदायक गाथा आता संपणार आहे आणि तुला अपेक्षित यश हे प्राप्त होणार आहे. तुझ्या आयुष्याचा कायापालट करणारी ती गोष्ट तुला सांगतो, तेवढी तुला कळली की तुझ्या मनोकामना ह्या पूर्ण होतीलच बघ. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका शेतकऱ्याकडे 2 प्रकारच्या जमिनी होत्या. त्यात एका जमिनीत त्याने भात तर दुसऱ्या जमिनीत कापूस उगवण्याचं ठरवलं आणि तशी पेरणी सुद्धा केली. आणि आता आपण प्रचंड नफा मिळवणार ह्या विचारात तो मग्न होता. पण खरं सांगू का, ना भाताची शेती धड झाली ना कापसाची. शेतकऱ्याला कळलंच नाही, तो दुःखी झाला. अरे, सगळं नीट करून नेमकं काय बिघडतंय या विचारात तो अडकला. मग एक दिवस शेतातून चालत असताना कापूस शेतीच्या काठावर जिथे चुकून भाताचे काही दाणे पडले होते ना, तिथे त्याला भात उगवलेला दिसला. शेतकऱ्याला काही क्षण काहीच कळलं नाही. एक प्रयोगाचा भाग म्हणून त्याने कापसाच्या जमिनीत भाताची लागवड केली आणि भाताच्या जमिनीत कापसाच्या बिया रोवल्या. आणि आता काही दिवसातच शेतकऱ्याच्या दोन्ही बागा भरघोस पिकांनी बहरल्या होत्या. कारण काय माहितीये? कारण भाताला माती चिकट आणि कापसाला पाणी कमी साचणारी हवी होती. यावरून तुला काय कळलं? तर आता जर तुला स्वतःचं काम आवडत नसेल, तू जिथे आहेस तिथे समाधानी नसशील, तर तू स्वतःचं पीक चुकीच्या ठिकाणी उगवू पाहतोयस. आणि जसा शेतकरी स्वतःला दोष देत होता, तसा तू स्वतःला दोष देतोयस. तू स्वतःची योग्य पारख कर. तुझ्या पात्रतेप्रमाणे, आवडीप्रमाणे योग्य जमीन म्हणजेच योग्य क्षेत्र निवड, जिथे तुझी थोडी फरफट होईल, पण
पीक सुद्धा पेरल्यावर लगेच उगवत नाही. कालांतराने योग्य जमिनीत असल्यामुळे भरघोस पीक हे येतच. त्यामुळे घाबरू नकोस. स्वतःची माती ओळखायला शिक. आज ना उद्या विजय हा तुझा आहेच. कारण भिवू नकोस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.